हॅलो फ्रेंड्स, वाज कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या मान्यपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे हिरव्या मोगाच्या आणि इडली आणि चटणी. तर इथे तुम्ही बघू शकता चटणीसुद्धा खूप सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. इडली खूप सॉफ्ट आणि छान होतो. टिफिनसाठी हे आपण सोप्या आणि पद्धतीने आपण करूया. इथे 1 वाटी मी घेतलेले फ्रेंड्स मूग इथे मी रात्रीभर इथे भिजवून ठेवलेलं आहे. तर आता सकाळचं झालेलं आहे फ्रेंड्स. हे तुम्ही ओढून मी तुम्हाला दाखवते. छान फुललेलं आहे हिरवे मूग. ह्याला परत एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि एक मिक्सर ग्राइंड घेते, त्याच्यामध्ये वाटून घेते. हे बघा, ते आतमध्ये घातलेले मी मूग, 2 मिरच्या, अर्धा इंच आला आणि इथे 3-4 पाकळ्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरसुद्धा इथे मी घातलेली आहे. ह्याची टेस्ट खूप छान येतो फ्रेंड्स. आणि पाव चमचा इथे मी जिरा घातलेला आहे. ह्यालासुद्धा एक बारीक असं वाटून घेऊया. मग एकदम दरदरीत असं वाटून घ्यायचं. आणि हाताने सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते. एकदम दरदरीत वाटून घ्यायचं फ्रेंड्स इथे. आता मी एक बाउल घेते, बाउलमध्ये हे सारण सगळं घालते. अर्धी वाटी इथे घालून घेऊया बारीक रवा. स्वादानुसार मीठसुद्धा इथे मी घातलेलं आहे फ्रेंड्स छानपैकी. इथे दही घालते मी 3 ते 4 चम्मच एवढा. आणि सगळा प्रकार जिन्नस इथे छानपैकी फेटून घेऊया. 10 मिनटं त्याच्यासाठी ठेवूया. इडलीच्या पात्रामध्ये सगळं मी ते घालून घेतलेले फ्रेंड्स. गॅसवर पॅन ठेवलेले आहे. इथे पाणी उकळलं पात्र, इडलीचं पात्र आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया. एक 10 ते 15 मिनटं आपण ह्याला छानपैकी शिजून घेऊया. चटणीसाठी इथे मी घेतलेलं आहे शेंगदाणा, जिरा, खोबरा, मिरची, कोथिंबीर. तरी तुम्ही बघू शकता इथे छान इडली आपला झालं की नाही, इथे मी बघते फ्रेंड्स. छान शिजलेलं आहे, काढून घेतलेलं आहे खाली. तर इथे थंड झाल्यावर आपण सर्व करून तुम्हाला मी दाखवते आहे. तरी बघू शकता टम्म फुगलेलं आहे फ्रेंड्स इथे. हे नाश्ता अतिशय हेल्दी असतो फ्रेंड. मुलांना हे आपण करून देऊ शकतो सकाळच्या नाश्त्याला किंवा डिनरला, लंचला सुद्धा कधीही हे आवडलं असेल लाईक अँड शेअर जरूर करा फ्रेंड.